डॉक्टर डॉक्टर नर्स काहीतरी गैरसमज झालाय मला चुकून मॅडम शांत व्हा मॅडम. सॉरी डॉक्टर झोपायला येतात का इथे? पेशंटकडे लक्ष देत आहेत नाही? सॉरी. इंजेक्शन द्या त्यांना पटकन. इंजेक्शन? अहो यांनी मगाशी पण इंजेक्शन दिलं मला. मॅडम मला आरामाची गरज आहे त्यासाठी इंजेक्शन येते. मला घरी जायचं डॉक्टर प्लीज. तुम्ही शांत झोपी जा ठीक होताल तुम्ही. मला मला काही नाही झालं प्लीज. डन डॉक्टर. अशाच वागतायत का? हो. यांना स्पेशल वॉर्ड मध्ये शिफ्ट करावं लागणार आहे. नर्स तुम्ही स्पेशल वॉर्ड तयार करायला सांगा. हो सर. आणि दोघी लक्षात ठेवा या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जा तुम्ही. आणि आता तरी लक्ष द्या त्यांच्याकडे. चारू मी कुठे हातावर ते मुलींसारखं डिझाईन वगैरे काढणार? नाव तरी काढा. आता एवढं मोठं नाव लिहायचं त्यापेक्षा इनिशियल्स काढा ना. बी. अहो काय झालं? बायको मधला बी म्हटलं मी. तुम्ही असे दचकलात का? मी गंमत केली. चारू तू अशी गंमत केलीस? त्या बाईचं नाव परत घ्यायचं नाही असं ठरलं ना आपलं? कोण बाई? भुवनेश्वरी. हा म्हणजे तुम्हाला भुवनेश्वरी मधलं बी वाटलं? त्यांचे पण इनिशियल सेम? नाही नाही सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं. मी आपलं बायको मधलं बी असं म्हटलं. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. तुम्ही प्लीज तुम्ही नका काढू मेहंदी. अक्षरा. अक्षरा? अक्षराचं काय? आज अक्षरा इथे असायला हवी होती. खरंय अक्षरा नाहीये तर घराला घर पण नाहीये. होय की मला सुद्धा कर्मना झालंय बघा. अहो सारखं आपलं माझ्याशी काय ना काहीतरी बोलायची बघा. आणि आता हे काय भलतंच होऊन बसल्या. नजर लागली. होय होय नजरच लागली तिला. अक्षरा. अक्षरा खरंच किती गुणी मुलगी आहे. सगळ्यांसाठी किती करायची. कोणाची नजर लागली तिला देव जाणे. इतकी गुणी मुलगी, हुशार, सगळ्यांसाठी सगळं करणारी. आणि आता बघा ना काय झालंय. डोकंच बिघडलं तिचं. अतिविचार करायचा. आणि अतिविचार केल्याने मनात संशय निर्माण होतो. आणि एकदा का मनात संशयाने घर केलं की बस झालं, संपलंच सगळं. आपण जो चष्मा लावतो तसंच तर जग दिसतं ना आपल्याला. एवढा सगळा लग्नाचा घाट घातला तिने आणि आता तीच नाही. बरं नाही वाटत. मलाही बरं वाटत नाहीये ती इथं नाहीये ते. ती बरी व्हावी म्हणून तर आपण तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ना. आता तिने बरं होणं हे आपल्यासाठी जास्त गरजेचं आहे. नाही ते झालंच पण आपण हे लग्न पुढे ढकलायचं का?
घरची लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपण इकडे बोल्यावर चढतोय, हे बरं नाही वाटत मनाला. कॅन्सल करूया का खरंच, पुढे ढकलूया? म्हणजे आपण चांगल्याच हेतून हा मुहूर्त अलीकडे घेतला, पण आता जर आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाहीये तर हरकत काय आहे? पुढे ढकलूया. अक्षरा आल्यानंतर बघू या लग्नाचं वगैरे. मास्तरीनबाईसनी नाही चालणार ते. म्हणजे आधी म्हणला मुहूर्त अलीकडे घेऊया, आता म्हणा लागलाय पुढे ढकलूया. काय खेळ आहे काय? आज असं उद्या तसं असं चालणार नाही बघा. एवढा आटापिटा मास्तरीनबाईंनी कशासाठी केलाय? तुमचं लगीन लवकरात लवकर व्हावं म्हणताना केलाय ना. आता त्या इथं नाही तर काय त्यांच्या सगळ्या प्रयत्नांवर असं पाणी फिरवायचं काय आपण? स्वतःचं डोसकं लई चालवायला जाऊ नका, ग बसा. अधिपती, काय बरोबर बोलतोय मी? अरे पण वडिलांशी बोलण्याची ही पद्धत आहे का? काय बोलायचं कसं बोलायचं हे मला तुम्ही सांगायला जाऊच नका. अरे हो अधिपती, पण नाही, आणि आई साहेबांची जागा घ्यायला तर तुम्ही अजिबात जाऊ नका. समजलं ना? तोलून मापून बोलायची आमची सवय नाही. जे काय मनात येईल ते खटदिशी बोलून मोकळवत असतोय आम्ही. आणि तुम्ही आता लई इशे हार्ड करत बसू नका. सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, सगळ्यांनी सगळं कळवलेलं आहे. आता परत ह्याच्यात बदल नको. मास्तरीनबाईसनी ते आवडणार नाही आणि त्यासनी उलट अजून जास्त त्रास होईल तुम्ही असं काहीतरी केलं तर. त्यांना त्रास द्यायचा का आपण अजून? बरोबर आहे अधिपतीचं. अक्षरा बरी होऊन परत आली आणि तिने बघितलं की आपण लग्नच केलं नाही, तर तिला असं वाटेलच ना की तिने एवढी मेहनत जी घेतली होती, सगळी तयारी केली होती, ते सगळं वाया गेलं. म्हणजे तुम्ही बघा, ठरवा काय करायचं ते. पण आधीच तिची मनस्थिती इतकी नाजूक आहे, त्यात तिला त्रास देणं मला योग्य नाही वाटत आहे. हे पण खरं आहे. किमान मला असं वाटतं की आपल्या लग्नाला अक्षरा हजर पाहिजे ना इथं. ती असल्याशिवाय कसं करणार? हा, त्या येणार लग्नाला, ते माझ्याकडे लागलं. हो ना, मलाही पाहिजेच आहे ती. म्हणजे घरची लक्ष्मी तर असायलाच हवी ना लग्नात. तुलाही असं वाटतंय ना? हो अर्थातच. हो, माझ्या लेकीपेक्षा जास्त प्रेम केलंय मी तिच्यावर. ती मला लग्नात असायलाच हवी आहे. अधिपती, मला वचन दे, काही करून तू तिला लग्नाला घेऊन येशील. वचन बिचन सोडा, पण राहतील त्या हजर. नाही, पण जर अक्षरा इथं नस. अहो, तो प्रयत्न करेल असं म्हणतोय ना. ऐका ना त्याचं. चला आता इशे एंड करा. ते मेहंदीचा कार्यक्रम चालू द्या, जे काय आहे ते. वय चला, तुम्ही मेहंदी काढून घ्या तर. ए पोरी, चांगली नक्षी काढ यांच्या हातावर. हा, नाही, नक्षी वगैरे नको, अगदी साधीच मेहंदी काढूया. अहो नाही, साधी नाही, चांगली ट्रेंडिंग वाली मेहंदी काढूया. हा, ट्रेंडिंग? हा, मेहंदीचं ट्रेंड सुरू आहे ना सोशल मीडियावर. अनबर का नवरा बायकोचं नाव बी लिहायचं. नाही, असलं काही नको, अगदी साधी मेहंदी काढायची. बरं चालतंय. आणि मोठे मालक, तुम्ही बी बसा की मेहंदी काढा. मी काढणार तुमच्या हातावर मेहंदी. चारू, तिला सांग ना, मला मेहंदी वगैरे काढायची नाहीये. पुरुष कुठे काढतात मेहंदी वगैरे? अहो असं काय करता? बरं साधी मेहंदी तरी काढूयात की. बसा ना, चला. नर्स नर्स नर्स, कोणाला तरी बोलवा. जा लवकर, जा बोलवा कोणाला तरी. कोण आहात तुम्ही? डॉक्टरला बोलव तुझ्या. पळे. तुम्ही नातेवाईक आहात का त्यांचे? अहो गुंड आहे तो. ताई तुम्ही प्लीज लवकर कोणाला तरी बोलून राहणार. जा लवकर. हे बघा तुम्ही अशी दादागिरी करू शकत नाही. नाही करू शकता. आता करू शकतो का? नको प्लीज. काय नाव तुझं? निर्जा ना? समधी डिटेल काढली. निर्जा. इथनं निर्जा म्हणजे नीट जा. उडाला पाय लावून पाळायचं. काय ग निर्जा, कसं वाटेल बरं तुझ्या मुलीचं आणि तुझं डेथ सर्टिफिकेट इथं आत्ताच्या आत्ता ह्याच हॉस्पिटलमध्ये निघालं तर? तुझी मुलगी आहे ना शाळेत 8वीला, वृषाली नाव ना तिचं?
ऋषालीची खुशाली कळवू का तुला? कळव ऋषाली ना लांब जंगलात घेऊन जाईन मी तिला. अयो जंगलावर ना आठवलं यांना पण नेलेलं आम्ही जंगलात किडनॅप करून. त्यांना विचारा मजा आलेली की नाही? प्लीज प्लीज माझ्या मुलीला काय करू नका. वचन जाऊ दे ना धनु. काय नको करू? त्यांना जाऊ दे ना प्लीज. मग गप गुमानं निघायचं. आणि तू जास्त वटवट करायची नाही, कळलं ना? नाही तर हा चाकू आहे ना असा पोटात खुपसून आहे ना कोथळा बाहेर काढीन आणि तुझ्या सासूला लग्नाचं गिफ्ट म्हणून पाठवेन. मास्तरीनबाईंची ट्रीटमेंट चालू आहे मान्य आहे, पण ती घरी बी होऊ शकतेच की. त्यासनी हॉस्पिटलमध्ये नाही ठेवलं पाहिजे राव, घरला आणलं पाहिजे लवकर. त्यांच्याशिवाय घराला काय घर पण आहे? बस बस, जे झालं ते झालं. बाकी ट्रीटमेंट सगळं घरी राहून करू. एक साथ नमस्ते टीचर मॅडम. काय हवंय तुला? तुम्ही कसं काय आलास तू इथे? असा जे मला वाटलं ते खरं आहे. काय वाटलं तुम्हाला? काय वाटलं? हं? मी बघितलं होतं तुला. मी बघितलं ते खरं आहे. मला काय खरंय? सांगा सांगा, कुठं बघितलं? सांगा टीचर मॅडम. मी बघितलं होतं तुला भुवनेश्वरी मॅडम बरोबर. कोण भुवनेश्वरी मॅडम? नाटक करू नकोस तू. नाटक करू नकोस. मला सगळं कळलंय. काय कळलंय? तुमची मिली बघत आहे भुवनेश्वरी मॅडम आणि तू. भुवनेश्वरी मॅडम चारुलता मॅडम बनून घरी आल्यात आणि त्यांनीच तुला जेलमधून बाहेर काढलं. टीचर मॅडम लई डोसक फास चालत. खरंच समज कळलं तुम्हाला? खरंच? म्हणजे भुवनेश्वरी मॅडम चारुलता आई बनून घरी आल्या आणि त्यांनी. पण मी तुला पोलीस स्टेशन मध्ये पण बघितलं होतं. तिथे तू भुवनेश्वरी मॅडम फसवतायत. त्यांनी मला इथे डांबून ठेवलं आणि तुला जेलमधून बाहेर काढलं आणि आता बाबांना अधिपतीने सगळ्यांना फसवतायत. भुवनेश्वरी मॅडम म्हणजे मला वाटलं ते खरं होतं. मला अधिपतीने सांगायला हवं. घरी सांगायला हवं मला. छान झाली. अरे अधिपती कुठे गेला? इथंच होता की. नाही तो मगाशी वर गेला ना. वर गेला का? मी बोलवते. नाही राहू दे. माझी मेहंदी झाली आहे, मी बघते त्याला. बाजूला हो. नाही होणार. कटानं बाजूला हो. नाही तर काय करशील? आरडाओरडा करेन.
प्रॉमिस कर. आरडाओरडा करत आपल्याला तेच पाहिजे, नाही तर तुला मेंटल हॉस्पिटल मध्ये कसं टाकणार आम्ही. तू बाजूला बाजूला. अजून किती वेळा बाजूला होऊ. आ? हे बघ बजरंग, तू हे चांगलं करत नाहीयेस. जर अधिपतींना कळलं ना तर ते सोडणार नाहीत तुला. अधिपतीला सांगणार कोण? तू. अगं अख्खं जग तुला येडी समजतं, अख्खं जग. समजू देत, सगळ्या जगानं मला एवढं समजू देत. अधिपतींचा माझ्यावर विश्वास आहे. हं? मला माहितीये तुम्ही कितीही मोठं कारस्थान करा, अधिपती माझ्यावर विश्वास ठेवतील. हं? हॅलो. नमस्कार नमस्कार. अधिपती सूर्यवंशी बोलतोय मी सिस्टर. हां सर बोला ना. हा त्या डॉक्टर साहेबांनी तुमचा नंबर दिला होता. हां सर बोला ना. आमच्या मास्तरीनबाई आहेत का हो तिकडं काय चाललंय आम्हाला काय कळना. मगाशी एक आमचा माणूस आला होता, रव्या म्हणून, डबा द्यायला. रवी आला होता बघा. त्याला पण आज सोडलं नाही वाटतं. काय झालं, काय प्रॉब्लेम झालाय काय? हां सर, ते ना अक्षरा मॅडम झोपल्यात म्हणून नाही पाठवता आलं त्यांना. बर झोपल्यात होय. बर ठीक आहे. काही निरोप आहे का तुमचा? नाही जाऊ, झोपल्यात मग आराम करू दे. फक्त त्या उठले की एकदा फोन जोडून द्या, फोन लावून देऊ. हो. ठीक आहे मग. धन्यवाद. हो चालेल. हॅलो. हां सर. हा नाही फक्त जर त्यासनी सांगायचं होतं, म्हणजे बघा आता जरी जागे असतील ना की म्हणजे पुढचं जे काय आपले उपचार आहेत, म्हणजे नाही काय नाही, थांबा माझं काय बोलावलं मला कळलं. अक्षर जोडू देत मला जरा. म्हणजे त्यांना म्हणावं की घरची लक्ष्मी जाऊ दे, म्हणजे मीच ते सांगेन फक्त. मला मारता आणि परत हेल्प ओरडता. ऐकायलाय का नाही? हॅलो. कोण नाही करणार तुमची हेल्प. बाबा टीचर हॅलो मास्तरीनबाई. हॅलो ऐकायला काय? हॅलो सिस्टर. अहो मास्तरीनबाईंचा आवाज आहे का? ते हेल्प म्हणून ओरडायला लागलेत मागं. काय झालं, काय प्रॉब्लेम झाला काय तिथं? काय झालं? त्यांचाच आवाज आहे ना. हॅलो मास्तरीनबाई, सिस्टर. हॅलो फोन काय? हॅलो. कट काय करते बाई? काय टीचर मॅडम, तुमचा वर्ग वाटला काय बॉम्ब लायला? नका बोंबलू बोलल्यावर जास्त कळतं. काय झालं तुमचं? काय चाललंय म्हणजे? हे बघा ना, लय बोंबल देऊन आवाज बंद केलाय तिचा. सोडा त्यांना. डोकं फिरलंय का तुमचं? फिरलाय. हे बघा, हे असं सारखं बोंबलती. हे असं बॉम्बला लागलं काय करता बरं तुम्ही? इंजेक्शन देता ना. मग जा ना ते इंजेक्शन. टीचर मॅडम, आपल्याला इंजेक्शन घ्यायचं आता. लवकर द्या ना. ओ मॅडम,
जरा लवकर मानवा ना इंजेक्शन, का तुम्हाला टोचू एक? लवकर लवकर लवकर. जावा ना आता. टीचबर टीचरची केवढी धडपड. टीचबर टीचरची केवढी धडपड. कविता काय करताय तुम्ही? मी हात जोडते, प्लीज जावा ना तुम्ही. ठीक आहे.